अमरावती शहरात हेल्मेट सक्ती लागू झाल्यानंतर आता शहरात सर्वत्र हेल्मेट विक्रीचा अक्षरशः महापूर आला आहे। चौकात रस्त्यांच्या कडेला आणि गल्ल्यांमध्ये हेल्मेटची तात्पुरती दुकानं थाटली गेली असून भाजीपाल्याच्या व्यवसायाप्रमाणे हेल्मेट विक्रीलाही सुगीचे दिवस आले आहेत। मात्र रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या अनेक हेल्मेटच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून अशा विक्रेत्यांवर कारवाईची मागणीही होत आहे। अमरावती शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर हेल्मेटच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। मागील 4 ते 5 दिवसांपासून शहरातील चौकात गल्ल्यांमध्ये आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर हेल्मेटची विक्री सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू असल्यानं विशेषतः तरुण वर्ग भीतीपोटी हेल्मेट खरेदी करत आहे। वाढती मागणी लक्षात घेऊन अनेकांनी भाजीपाल्याचा व्यवसाय तात्पुरता बंद करून हेल्मेट विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे। काहींनी तर हेल्मेट विक्रीसाठी स्वतंत्र दुकानेही भाड्यानं घेतली आहेत। रस्त्यावरील विक्रेत्यांकडे ग्राहकांची मोठी गर्दी होत असून दुकानांपेक्षा रस्त्यावरील विक्रेते हेल्मेटच्या किमतीत मोठी घसघशीत सवलत देत असल्याचं दिसून येत आहे। काही ठिकाणी सुरुवातीला 800 रुपये सांगितले जाणारे हेल्मेट घासाघीस करून 500 रुपयापर्यंत तर शेवटी 300 रुपयांमध्येही विकले जात असल्याचं नागरिक सांगत आहे। मात्र एवढ्या कमी दरात विकल्या जाणाऱ्या हेल्मेटचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। त्यामुळे अशा विक्रेत्यांची तपासणी करून निकृष्ट दर्जाच्या हेल्मेट विक्रीवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे।